परिस्थिती दुबळी असेल तर चालेल, पण विचार मात्र समर्थ पाहिजे. माझे वडील यांनी परिस्थिती अतिशय बिकट, पण विचार कधी दुबळे ठेवले नाही. त्या काळात विचार करा, 1982 चा माझा जन्म आहे. माझ्या माता पित्यांनो 1982 चा माझा जन्म आहे आणि त्यांच्या लग्नाच्या अगोदर, माझ्या वडिलांच्या लग्नाच्या अगोदर त्यांनी ठरवलं काय होतं, विचार काय केला होता लक्षात घ्या. विचार त्यांनी केला की मला पहिली मुलगी झाली पाहिजे. त्या काळात कोण मुलगी मागत होतो? बरंच कोणी मागत होतं का? नव्हतं. पण माझे वडील म्हणले माझं लग्न होईल, मग मला पहिली मुलगी झाली पाहिजे आणि मला तिचं नाव मला मीरा ठेवायचे म्हणले महाराज. वा वा वा, छान छान छान. लाडकी लेकमी संतांची, शिक्षिका बनवायचं. माझ्या वडिलांचे विचार. अजून लग्न व्हायचंय, लग्न झालं, पहिली मुलगी झाली. आपण म्हणतो ना, आई वडील जे अंतःकरणातून मागतात त्या लेकरांसाठी, तर त्यांचं ते देव ऐकत असतो, हो की नाही. आणि मग पहिली मुलगी झाली, नाव मीरा ठेवलं. पण शिक्षिका करायचंय. मी म्हणलं मगाशी, पण अडचण येणार. विचार केल्यानंतर त्या मार्गाने जायचंय तर अडचण येणार आहेत. मुलगी झाली, नाव मीरा ठेवलं, पण त्यानं काही वेगळंच लिहून ठेवलं होतं. आपली स्क्रिप्ट आणि त्याची स्क्रिप्ट वेगवेगळी म्हणा, है की नाही. आपण जे ठरवतो ते होत नाही कधीच. त्यांच्या मनात वेगळंच आहे. होतं पण उशिरा होतं जरा. आपल्या मनातलं पण होतं जर आपला निश्चय चांगला असेल तर, पण थोडं उशिरानं होतं. तसंच झालं आणि वयाच्या 18व्या महिन्यात माझ्या दोन्ही पायाला पोलिओ झाला. मग आता काय करायचं? मग माझ्या आईनं काय जे कष्ट, कारण कसं असतं लेकरू लहान असतं, मला तर तेव्हा काही कळत नव्हतं, पण जे काही सोसलं ते माझ्या माईनं सोसलं, नाही का. कुठेतरी दूर माझ्या आजीच्या आजोळी राहून माझ्या आईला सांगितलं की बाई तुझी पोरगी बरी होईल, पण तुला तुझ्या अंगावर 4 महिने कुणाची सावली नाही पडू द्यायची. तुला डोक्याला तेल लावायचं नाहीयेस, तो खाण्यात तेल तू वापरायचं नाहीस. मग दूर गोठ्यामध्ये माझ्या आईला त्या ठिकाणी आजोळी तिथं ठेवलं. तसे होते मायेचे, पण त्यावेळेला जवळ कोणी जाऊ शकत नव्हतं तिच्या. आणि मग त्या ठिकाणी मंदिरातल्या महाराजांकडून दोऱ्या घालण्यात आल्या. त्यावेळेच्या अंधश्रद्धा म्हणा किंवा काय म्हणा, थोडा दवाखान्याला उशीर झाला. आणि मग दोन्ही पायाने दिव्यांगत्व आलेलं ते हळूहळू थोडस कमी झालं, पण 4 महिने मात्र माझ्या आईने वनवास भोगला. पण माय ती आई योद्धा असते. माझ्या मौलानं आई योद्धा असते आपल्या आयुष्यातली. तेही सहन केलं लेकरासाठी आईनं माझ्या, पण काही फरक दिसत नाही. मग गावाकडे आले आणि माझ्या आईकडे जे काही अंगावर दागिने होते तिच्या त्यावेळी ते तिनं मोडले आणि माझा दवाखाना करायला सुरुवात केली. पण डॉक्टर म्हणले उशीर झाला, म्हणले जरासा उशीर झाला म्हणले. ठीक आहे, काही असो. पण मी तर लहान, मला काही कळत नव्हतं. पण जेव्हा मी 5वीला गेले तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं
म्हणली बाई तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी एक स्वप्न बघितलं होतं, तुला शिक्षिका बनवायचं होतं त्यांना. मलाही काही हरकत नाही, तेव्हाही छोट्या वयात मी म्हणले, तेव्हा मी आजोळी राहायचे. माझ्या मामांनी आणि माझ्या आजी आजोबांनी माझा जीवापाड सांभाळ केला, माझ्या मावशीनं. आणि त्या ठिकाणी स्वतःच्या लेकरासारखं मला त्यांनी त्या ठिकाणी जपलं. काळजाचा तुकडा दूर ठेवायचा, पण शिक्षणासाठी त्यांनी मला तिकडे दूर ठेवलं. आणि मग आईनं सांगितलं की वडिलांचं स्वप्न आहे बाळा, की तुला शिक्षिका बनवायचंय. मला आई काही हरकत नाही ग, मी सगळ्या गोष्टी बाजूला सारेन, माझ्या बापाचं स्वप्न पूर्ण कर, काही हरकत नाही. आणि मग तेव्हापासून माझ्या इथं मामा आहेत, मामा साक्षीदार आहे त्या गोष्टीचे, की अभ्यास सोडून दुसरी कुठली गोष्ट केली नाही. आणि माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. 24 वर्ष महाराज, या 28 फेब्रुवारीला माझ्या नोकरीला 24 वर्ष होतात आणि माझ्या वडिलांना जाऊन 23 वर्ष होतात. म्हणजे नोकरी लागल्यावर माझे वडील एकाच वर्षामध्ये गेले. ज्यांना वाटत होतं की सरकारी नोकरदार माझ्या घरात एक मी करेन, माझी पोरगी तिच्या पायावर उभी करेन, ते सगळं वैभव पाहण्यासाठी आज माझे वडील नाहीत, पण त्यांच्या समृद्ध विचारामुळे आज आम्ही आहोत.